नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कुंडली वाचन म्हणजेच कुंडली कशी पाहावी या सदरामध्ये आपण एक एक कुंडल्यांचा अभ्यास करत आहोत. आजची कुंडली जी आहे ती एका मुलाच्या आईनं एक खंत व्यक्त केली की माझ्या मुलाचं वय काय. तर तो मुलगा फार अल्पवयामध्ये आम्हाला चोरून काही व्यसनं करू लागला. अजून तो पूर्ण व्यसनाधीन झाला आहे असं नव्हे, परंतु तो व्यसनाधीन का होत आहे आणि त्यात सुधारणा होणार काय आणि होणार असतील तर कधी. काय प्रश्न आहे बघा. हा मुलगा व्यसनाधीन का होत आहे, सुधारणा होणार काय आणि कधी, असं तिनं प्रश्न विचारले. आता 3 प्रश्न आहेत. व्यसनाधीन का होत आहे हे आपल्याला पत्रिकेवरून शोधायचं आहे. मिळालं तर बरं, नाही मिळालं तर राहिलं. प्रत्येकाचं डायग्नोसिस वेगळं असेल. सुधारणा होणार का ही पत्रिका सांगेल की यात बदल असेल का नसेल हे तुम्हाला साधारण महादशामध्ये कळतं. आणि कधी होईल ही सुद्धा तुम्हाला कोणत्या घरामध्ये आपण जाऊन पाहणार आहोत, म्हणजे कुंडलीमधलं कोणतं घर आपल्याला अभ्यासायचं आहे याच्यावरून ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. बघूया आपण की ह्या पत्रिकेमध्ये म्हणजे ह्यांनी दिलेल्या या सगळ्या गोष्टींमध्ये की आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. आता प्रश्न असा आहे की आपल्याला काय बघायचं आहे. हे बघण्या अगोदर आपल्याला काय बघायला हवं, तर त्या व्यक्तीची कुंडली बघायला हवी. मग ही कुंडली काय आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या तारीख आणि वेळेप्रमाणे आपण एक त्याची कुंडली बनवली. काय होती बघा. जन्म होता 22 मे 2004 शनिवार, रात्री 10:35 कराडचा जन्म आहे त्याचा. याप्रमाणे जर आपण पत्रिका काढली तर असं लक्षात येईल की हा वार आहे शनिवार आणि ह्याचा जन्म आहे चतुर्थीचा. चतुर्थीच्या जन्माचे नीट परिणाम लक्षात घेत चला. जर तुम्ही लाटकर पंचांगाचा अभ्यास केला तर त्यामध्ये एक अतिशय सुंदर पान दिलं आहे, ज्या पानामध्ये प्रत्येक तिथी आणि तिच्या देवता दिलेल्या असतात. आता हे शुक्ल चतुर्थी दिलेलं आहे. मी का म्हणून मुद्दाम उल्लेख करतो, तुम्ही तो अभ्यासावा म्हणून करतोय. बघा तुम्ही, महिन्यामध्ये 2 प्रकारच्या चतुर्थ्या येतात, शुक्ल पक्षातली एक आणि कृष्ण पक्षातली एक. आपण शुक्ल पक्षातली करत नाही, कृष्ण पक्षातली करतो. का करतो ह्याचा जर आपण खुलासा एकदा काढून बघितला तर लक्षात येईल. त्या लाटकर पंचांगामध्ये ह्याच्या देवता दिलेल्या आहेत. म्हणजे चतुर्थी हा शुक्ल पक्षात असेल तर तिची देवता काय आहे, तिची देवता आहे गणपती. आणि कृष्ण पक्षात यम. बघा, आपण म्हणतो शुक्ल पक्षातली काय गणपती आपला आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण कृष्ण पक्षातला यम. सांभाळून जगायला पाहिजे. मग कडक करायचा, उपवास करायचा, गणपतीला जायचं, आरती करायची, त्याशिवाय जेवायचं नाही, चंद्र बघितल्याशिवाय संकष्टी सोडायची नाही, हे एवढं कडक केलं जातं. काय करते त्या दिवशी करायची, त्याचं कारण ते असेल. ह्यांचा जन्म शुक्ल चतुर्थीचा, म्हणजे ह्या शुक्ल चतुर्थीची देवता कुठली असली पाहिजे, गणपती. मग हा माणूस देवासारखा असेल का, काय गॅरंटी नाही. परंतु जर बघितलं तर योग बघितला तर याचा शूल योग आहे. मी याही पूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये तुमच्यासमोर शेअर केलेला आहे. शूल म्हणजे सर्वात कठीण हत्यार. सर्वात म्हणजे आपण काच कापायला जर आपण वापरलं तर हिऱ्यापेक्षा कठीण काय, तर शूल योग. हा शूल नावाचा हत्यार. ह्या शूल योगावर जन्मलेल्या माणसांना दया माया काही असत नाही. त्यामुळे ह्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचं क्रूर कृत्य झालं तर ह्यांना पश्चाताप नावाचा प्रकार होत नाही. त्यामुळं आपण ज्याला म्हणतो की वांड झालंय, काही वाटत नाही त्याला काय झालं, तर काहीही नाही यांना. अशा स्वरूपाची मानसिकता असलेली माणसं ह्या योगावर जन्मत असली पाहिजेत. मग आपण याचा विचार केला तर लक्षात येईल, याचा जन्म मिथुन रास, आरद्रा नक्षत्र आणि 3ऱ्या चरणावर झालेला आहे. मग ह्या आरद्रा नक्षत्राचा जर आपण अभ्यास केला तर ह्याची योनी आहे श्वान योनी आहे. आणि
ह्याचं लग्न बघितलं तर धनु लग्नाची पत्रिका आहे. मग लग्न जे आहे ते धनु, नक्षत्र उत्तराषाढा, पहिला चरण आहे. उत्तराषाढा नक्षत्राची जर योनी बघितली तर ती मुंगूस आहे. ह्याचा अर्थ असा की या व्यक्तीच्या जर व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तर ह्याच्या डोक्यात गुण आहेत श्वानाचे आणि अंगात गुण आहेत मुंगसाचे. बघा हा, श्वान हे अतिशय प्रामाणिक, पण कुणी जर तुकडा टाकला तर ते सगळं त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे. ह्या लोकांचा एक गुण आहे. ह्याला जर कोणी नुसता छव म्हणलं, पिरगाळला की हा बडबडतो. या स्वरूपाची माणसं ही. कुणी जर म्हटलं त्या अमक्या अमक्याला तुला दारू देतो, त्याच्या अमक्या अमक्याला जरा छळ की, जरा त्रास दे, दारू पिऊन शिव्या दे, मारामारी कर, साहेब करतो की. श्वान योनी म्हणजे हे कुत्रं कोणीतरी पाळायचं आणि कुणावर तरी भुंकायसाठी, शिकार करण्यासाठी सोडायचं, या स्वरूपाचे विचार यांच्या डोक्यात आहेत. आपलं कोणीतरी पोशिंदा आहे आणि त्यानं आपल्याला केलं की आपण त्याच्यासाठी पळायचं, या स्वरूपाचा विचार करणारा फार मोठा वर्ग समाजामध्ये आहे, तो श्वान. आणि अंगात गुण आहेत मुंगसाचे. मुंगूस जर तुम्ही बघितलं तर ह्याचं कुठल्याही नागाशी कधी वैर नाही, कुठल्या नागाने ह्याच्याकडं पाहिलेलं सुद्धा नाही. पण ह्याला नाग दिसला म्हणलं की हे तुटून पडतंय. म्हणजे कुणाशी तरी आपलं वैर आहे हे डोक्यात ठेवूनच आयुष्यभर जगायचं. मग त्याचा आत्ता आपल्याशी काय संबंध आहे का नाही महत्त्वाचा नाही, तो आपला वैरी आहे. मग तो धर्माचा असेल, जातीचा असेल, स्त्री पुरुष असेल, एखाद्या खात्यातला माणूस असेल, किंवा काहीतरी विशिष्ट नाव किंवा विशिष्ट आडनाव असेल, त्याच्याशी लढायचंच कारणपणे. मुंगसं कुठं राहतात बघा, घाण सगळ्या पडकेवाडे, बिळकुनी केलेली त्यात. त्यांच्याकडे चेहरा बघितला तर सुद्धा डोळे रोखून बघितलं तर की दिसतील आपल्याला. या लोकांची अवस्था ही चांगल्या जागी राहणार नाही. ती स्वतः बंगला बांधतील, पण कुणीतरी जी जागा भाड्यानं दिलेली आहे ती पडाय झाली, सगळीकडनं पडली आहे, तर त्या पडक्यात राहतील तसल्या ह्याच्यात कुठेतरी ठेपे देऊन, पण सोडणार नाहीत. आम्ही कुळ लावलं आहे म्हणणारी ही अवलाद मुंगसाच्या अंगात गुण असणारी. आजही हे आपल्याकडं प्रकार आहे सगळा. म्हणून श्वानाचे गुण डोक्यात आणि अंगात मुंगसाचे गुण असणारं हे व्यक्तिमत्व आहे. याच्याकडं कोणत्या दृष्टिकोनातून बघायचा विचार करा. आता प्रश्न असा आहे की ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला काय बघायला पाहिजे. ही जी पत्रिका दिसते या पत्रिकेमध्ये, आता पत्रिका बघत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काय बघतो. नुसती पत्रिका बघितली, नुसती पत्रिका बघून चालणार नाही. म्हणजे काय तर कोणत्या घरात काय आहे याचं एक डोक्यात नियोजन असलं पाहिजे. म्हणून बघा, साधारणपणे आपला प्रश्न काय, पुन्हा एकदा, हा मुलगा व्यसनाधीन का होत आहे, सुधारणा होणार काय आणि त्या कधी, असा त्या मातेचा प्रश्न आहे. आता आपण विचार करूया बरं का. व्यक्ती व्यसनाधीन होते म्हणजे तृतीय स्थान का सांगितलं तर बघा, आणि अष्टम स्थान यांचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. तृतीय स्थान आणि अष्टम स्थान यांचा अभ्यास करावा लागेल. का? तृतीय स्थान कशासाठी आहे? भाऊ बहीण. आता ह्याच्या व्यसनाधीनतेचा परिणाम कोणावर होणार? ती तृतीय स्थान आहे भाऊ बहीण, पराक्रम, कर्तृत्व, लहान मोठे प्रवास, डावा कान, व्यक्तीच्या अंगातली शक्ती, त्याचं धाडस, त्याचं धैर्य, या बाबी आपण तृतीय स्थानावरून बघतो. मग आता हे व्यसनाधीन व्हायचं म्हणजे धाडस आहे, ह्यात शौर्य पाहिजे. पिऊन घरी यायचं. अहो, पिऊन माणसं देवळात जात नाहीत, पिऊन पाहुण्यांच्याकडे जात नाहीत, पण घरात यायचं. घर जर देवासारखं असेल आणि घरातली माणसं देवासारखी देवळासारखी असतील, मला सांगा त्या घरात पिऊन येणं धाडसाचं आहे का नाही? पण हे बिनधास्तपणे सगळं करतात तिथे. धाडस केवढं पाहिजे, चेष्टा नाही आहे. शौर्य काय तुमचं, कुठून घेतलं, तुला काय करायचं आहे? बरं, तुमचा पराक्रम काय, काय पराक्रम केला? कुणीतरी दिले एवढं एवढं की ती पिल्यानंतर शिव्या देत, दारू शिव्या द्या म्हणते का नाही, भांडा म्हणते का नाही. तुमचं कर्तृत्व काय? शून्य. अरे बापरे. म्हणजे असं जर आपण बघितलं तर तृतीय स्थान कदाचित चुकीच्या पद्धतीनं आपल्याला ते भारलेलं दिसेल. आणि आपल्याला अष्टम स्थान का बघायचं? त्याचं कारण आहे, अष्टम स्थानावरून आपण मृत्यू, क्लेश, एखादे मोठे येणारे विघ्न, विषप्रयोग, व्यक्तीचा अपघात, एखादी मोठी शस्त्रक्रिया, त्याची कुणीतरी केलेली फसवणूक,
किंवा कोणीतरी छळवाद करत आहे, या बाबी आपण अष्टम स्थानावरून बघतो. मग आता मला सांगा, हा जर माणूस सततपणे व्यसनाधीन असेल तर याची प्रकृती याला कोणाकडे नेणार? स्मशानाकडेच की. मग मला सांगा, अष्टम स्थान म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य कमी करतंय, मृत्यू आहे, पिल्यामुळं होणारे क्लेश घरामध्ये आहेत सगळे. हा सगळा प्रकार असल्यामुळं आपल्याला 3 गोष्टी बघाव्या लागतील. एक म्हणजे तृतीय स्थान आणि 2 म्हणजे अष्टम स्थान. या 2 स्थानांचा आपण विचार करणार आहोत. ह्या 2 स्थानांचा विचार करताना सुद्धा 10 वेळा बरोबर काय चूक बघत चला. लक्षात घ्या, हे 2 स्थानं एकमेकाच्या अपोजिट असतात आणि तेव्हा आपल्याला लक्षात येईल की तृतीय स्थानामध्ये आहे कुंभ रास आणि अष्टम स्थानामध्ये आहे कर्क रास. जर तुम्ही गुणमेलन कोष्टक बघितलं तर कर्क राशीचा मुलगा किंवा मुलगी आणि कुंभ राशीचा मुलगा किंवा मुलगी यांची लग्न करू नका म्हणून सांगितलेलं आहे. ह्या 2 राशी एकमेकाला काय करतात? क्रॉस करतात. ह्यांच्यामध्ये षडाष्टक येतं, म्हणजे यांचं वैचारिकदृष्ट्या पटत नाही, शारीरिकदृष्ट्या पटत नाही, आर्थिकदृष्ट्या पटत नाही, मानसिकदृष्ट्या पटत नाही म्हणून म्हणतात. पण आम्ही त्यातून रोज वाद करत राहावा ना, आमचं काय म्हणणं नाही आहे, स्पीकर लावून वाद करा. परंतु म्हणून म्हणतो, म्हणून कोणत्याही पंचांगात कुंभ राशीचा मुलगा किंवा मुलगी आणि कर्क राशीचा मुलगा किंवा मुलगी ह्यांचे जर आपण षडाष्टक हे बघितलं गुणमेलन तर गुण दिलेले नाहीत, आणि दिले असते तर ते अतिशय कमी आहेत. आणि खाली सांगितलेलं आहे की हे षडाष्टक आहे, टाळावं. इथं जर बघितलं तर तृतीय स्थान कुंभ रास आणि अष्टम स्थान कर्क रास हेच मुळात षडाष्टक आहे. म्हणजे ह्या गोष्टीशी परिणाम 100% होणार आहे. आता प्रश्न असा आहे की व्यसनाधीनता हा पराक्रम, कर्तृत्व, धाडस यातून येणारा पण मार्ग लवकर मृत्यूकडे नेणारा, म्हणजेच हे कनेक्शन तृतीय स्थान ते अष्टम स्थान असा प्रवास आहे. म्हणून यातील भाव, दृष्टी, उच्च निश्चता, कोणते ग्रह, सप्तम दृष्टी कोणाचे, यांचा आपण अभ्यास करूया. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना आपल्याला काय बघावं लागेल तर ह्या लोकांचा अभ्यास करत असताना यांची आता साधारणपणे दशा कोणती आहे विचार करूया. याच्या प्रथम स्थानामध्ये काय? फक्त धनुरास आहे. आता या धनुराशीचा स्वामी गुरु म्हणजे प्रथमेश किंवा ज्याला आपण म्हणतो प्रथम स्थानचा भाव हा कुठं आहे तर साधारणपणे भाग्योदयात आहे. डोकं म्हणतं भाग्योदय व्हायला पाहिजे, डोकं म्हणतं भाग्योदय म्हणजे सारखा म्हणतो माझं चांगलं व्हायला पाहिजे. हो का? होईल की चांगलं, पण कधी होईल? तू त्या मार्गावर असशील तर तुझा मार्ग कुठला आहे? जायचं आहे मुंबईला आणि चालला बेंगलोरकडं, कसं काय शक्य आहे आपल्याला? हे म्हणून मार्ग चुकतोय का एकदा तपासायला पाहिजे. म्हणून जगत असताना रोज गावंड्यासारखं हातात वळंबा लावून बघायला पाहिजे, माझा कालचं चुकलं आहे, मी आज दुरुस्त करतोय काय. पण ज्यांना हे जमणार नाही त्यांची भिंत निश्चितपणे वाकड्या मार्गाने जाणार. आता प्रश्न असा आहे की धनस्थानात काही नाही, पण धनस्थानाचा स्वामी जो शनी आहे तो सप्तमात आहे. त्यानंतर 11 नंबर, इथं 11 म्हणजे कुंभरास दिलेला आहे. कुंभराशीचा स्वामी जो आहे तो इथं हर्षल आहे. याचा अर्थ असा की हर्षल जो आहे तो व्यक्तीची मानसिक स्थिती आहे ती अस्थिर करतो. आत्ता म्हणतो मी शपथ घेतो, हातात ज्वारी घेऊन सांगतो मी पिणार नाही, आजपासून मी पिणार नाही, मी सोडलं, असं म्हणून 15 मिनटं होत नाहीत तोपर्यंत कुणाचा मित्राचा फोन असतो, अगदी अर्जंट आहे, मी जातो, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे वाटतं, कुठेतरी पडलाय लागलं आहे त्याला, घरच्यांना खरं वाटतं, जातो आणि नंतर तासाभरानंतर आल्यानंतर हा डोलतच येतो. म्हणजे आत्ता 15 मिनटापूर्वी काय बोललास, गेलास कुठं बोलून. हर्षल तुम्हाला चमत्कारिक निर्णय देण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं तो आहे कुठं तर तुमच्या पराक्रमात, आणि हे पराक्रम सगळे आमचे असले असतात. त्यामुळं आपल्याला तृतीय स्थानचा अभ्यास करायला पाहिजे. चतुर्थ स्थानात आहे मीन रास, तिचा स्वामी गुरु तिथं तुम्हाला समोर दिसतो. पंचम स्थानात बुध मेष राशीत आणि राहू आहे. षष्टम स्थानामध्ये रवी आहे. षष्टम स्थान म्हणजे मानसिक आरोग्याचं स्थान. आता ह्यात जेव्हा रवी येतो तेव्हा तुमचं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य हे बिघडलेलं असतं. मानसिक आरोग्य बिघडलेलं असतं म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट चुकीची करत असतो, परंतु जर आपल्याला कोणी त्याबद्दल बोललं तर आपल्याला इतका चिड आणि संताप येतो की आपण त्याच्या विरोधात बोलतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर समजा तुम्ही त्याची चूक दाखवून दिली तर त्याला इतका त्याचा संताप होतो आणि मग चुकत नाही कोण असं म्हणत राहतो. एखाद्या पिलेल्याला तुम्ही नुसतं बेवडा म्हणा, कोण बेवडा, तू बेवडा, तुझा बाबा बेवडा, तुझा आजा बेवडा, ह्या असं वडवत राहील, पण तुझा वास येतोय. कोणाचा वास येतोय
तुमच्या नाकात बसलाय, ह्या बाबतीत हे लोक अशी बडबडतात. म्हणजे रवी ज्या वेळेला या घरात येतो त्यावेळेला हे मानसिकदृष्ट्या विकृत व्हायला लागतात पहिल्यांदा, शारीरिकदृष्ट्या नंतर. रवीचं अष्टमात असणं, षष्टमात असणं म्हणजे माणूस मानसिकदृष्ट्या विकृत होतो. म्हणून आपण म्हणतो बोलतो एक आणि करतो तिसरंच. हे दोष याच्यामध्ये दिसतात. सप्तम स्थानामध्ये मंगळ शुक्र युती आहे आणि चंद्र शनी आहे. मंगळ शुक्र युती असते तेव्हा साधारणपणे डोक्यामध्ये स्त्री विवाह, स्त्री सौख्य याबाबतचे विचार खूप लवकर योजतात. ज्याला आपण म्हणतो की मंगळ शुक्र युती म्हणजे प्रेमविवाहाकडे वळणारी पत्रिका. मग अगदी ह्या लोकांना 10वी 8वी 9वी पासून सुद्धा मैत्रिणीची, लग्नाची, मुलं, संसार ह्या गोष्टींबद्दल अतिशय क्युरियोसिटी असते, उत्सुकता असते आणि त्या गोष्टीतच सारखं डोकं असतं. मग अभ्यासाकडं कसं लागेल, आलं लक्षामध्ये. म्हणून ह्या गोष्टींचा तिथे विचार करायचा. माणूस मनोविकृत होऊन व्यसनाधीन होण्यासाठी या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपलं असं का होतं, तर एखाद्या गोष्टीकडं आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि ते कॉन्सन्ट्रेशन आपलं कुठेतरी तुटतं. एखाद्या मुलीबद्दल जीव लावला आणि तिचं लग्न झालं, ती नाही म्हणाली किंवा ती भांडली किंवा ती इतर कोणाबरोबर फिरताना बघितली की ह्यांच्या डोक्यामध्ये विकृती तयार होते आणि मग माणूस मनोविकृत होतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्या आशा ज्या आहेत त्या आपल्या समोर तुटत असतात. त्याला कोणीतरी काडी लावत असतं आणि त्या सगळ्या फुटून काचेच्या तुकड्या झाल्यासारख्या होत असतील तर ज्याला इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स म्हणतो बघा. कोण? फ्रायड. तर इंटरप्रिटेशन आपण जे करत असतो ना ड्रीम्स, तर त्या ड्रीम्स आपल्या समोर अशा चुरावताना दिसत असतात. मग माणसाचं विकृतीकरण सुरू होतं आणि मग हळूहळू माणूस मनोविकृत व्हायला लागतो. विचार एक करत असतो, बोलत एक असतो, डोक्यात विचार वेगळेच फिरत असतात आणि प्रत्यक्षात बोलत असतो वेगळंच. हा प्रकार रवीमुळं होतो. त्यामुळं रवी म्हणजे मानसिक आरोग्याची सगळ्यात मोठी आपली हानी होणारा ग्रह. त्यामुळं रवीचा आपण काय केला पाहिजे, 10 वेळा विचार करायला पाहिजे की माझं मानसिक आरोग्य बरोबर आहे का नाही. हे सप्तम स्थानामध्ये चंद्र असणं म्हणजे इतकी स्लो जाते गाडी ही. ह्या लोकांची विवाहसुद्धा उशिरा होतात. ठरवलेले सुद्धा विवाह कारण नसताना वर्ष 2 वर्ष पुढे मागे जातात. याची कारणं ती आहेत. आता अष्टम स्थानात आहे कर्क रास. ह्याची पूर्ण दृष्टी जर आपण बघितली तर ती धनस्थानावर असते. पण धनस्थान आणि पराक्रम स्थानाचा जर स्वामी एकच असेल तर आपल्या लक्षात येईल ह्या 2 गोष्टींचा आपण आता विचार करत आहोत. त्यामुळं याची दृष्टी जेव्हा याच्यावर शनीवर येते तेव्हा हा शनी तुमच्या पत्रिकेतला सप्तमावर आहे. म्हणजे तो सप्तम स्थानावर जर असेल तर तुमच्या विवाह, प्रेम ह्या गोष्टींवर तो इतका परिणाम करतो की तुम्हाला आनंदच देत नाही. शनी म्हणजे आनंद देणारा ग्रह. आणि मग माणसाच्या डोक्यामध्ये काय होतं तर व्यसनाधीनतेनं काय परिणाम होईल काय. म्हणून मग कोणतरी म्हणतं चला आपल्याला टेन्शन आलं की आपण त्या मार्गाने जाऊया. मग ह्या माणसाचं हे टेन्शन सुटेल काय. त्याच्या आईने विचारलं ह्यात सुधारणा होणार काय. बाई ग होय, 100% ह्यात सुधारणा होईल. पण सुधारणा होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर गुरु चांगला मिळाला पाहिजे. तो रवी बरोबरचा गुरु आहे. म्हणजेच मानसिक विकृती जी आहे, मनोविकृती, ती कमी होण्यासाठी तुम्हाला चांगला गुरु तो आहे सिंह राशीमध्ये रवी बरोबर. म्हणजे मानसिक विकृती कमी होण्यासाठी चांगला गुरु मिळण्याची शक्यता आहे. तो मिळेल पण, कारण तुमचा भाग्योदय करून दाखवणारा गुरु आहे तुमच्याबरोबर. पण गुरुचं आपण ऐकतो काय, नाही ऐकत. बघा तुम्ही आजकाल शाळा, महाविद्यालय, कॉलेज ह्या सगळ्या जागी गुरु आहे, पण गुरुचं ऐकण्याचं प्रमाण किती आलेलं आहे, 0वर येत चाललेलं आहे. त्याला काय कळतं. मग बरोबर आहे की तुम्ही गुरु करून घेता पण गुरुचं काहीच ऐकत नसाल तर तुम्हाला निश्चितपणे त्याचे काहीच लाभ मिळणार नाहीत. जे काय लाभ आहेत ते फक्त ह्या षष्टमातल्या रवीचे मिळत असतील तर तुमची हळूहळू प्रगती न होता ती अधोगतीकडे जाणार आहे. कारण तुमचं श्वान योनी आहे. साधारणपणे ही कोणीतरी तुकडा टाकला की तुम्ही त्याच्या मागे लागता आणि ते चघळत बसता आणि त्याच्यासाठी न भुंकता. कोणीतरी सांगितलं ते काय शान आहे वय, मग त्याला शिव्या द्यायला चालू करतो आपण. कारण श्वान योनी आपली. म्हणजेच आपल्या दोष काय आहेत ते एकदा कळले आणि जर दुरुस्त करायचं ठरलं तर निश्चितपणे माणूस दुरुस्त करू शकतो. पण ते कळले पाहिजेत आणि दुरुस्त करायचं ठरलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. म्हणून माणूस व्हा आणि वर्तमानात जगा ही जी सगळ्यात मोठी, सगळ्या गुरूंची आणि सगळ्या धर्मशास्त्रांची सगळ्यात मोठी शिकवण आहे. एक माणूस व्हा आणि 2 म्हणजे वर्तमानात जगा.
आपण जर वर्तमानात असताना माझं कालच्यापेक्षा आज चांगलं आहे, आजच्यापेक्षा उद्या चांगलं असलं पाहिजे, ह्या मानसिकतेने जर आपण जगू तर निश्चितपणे आपलं कल्याण आहे. पण आपण जर कालच्यापेक्षा आज खराब आणि आजच्यापेक्षा उद्या खराब असेल तर पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात फोटो करायला टाकणं योग्य, ह्या गोष्टीचा विचार करायचा. त्यामुळे इथं तो बदलेल काय, होय बदलेल, सुधारणा होणार काय, होणार, परंतु ते गुरु कुठला आहे बघायला पाहिजे. मग आता इथं जर बघितलं आम्ही तर त्याची गुरुची महादशा नुकतीच संपलेली आहे. 2009 ला ह्याची गुरुची महादशा सुरू झाली, ती होती 7/2025 पर्यंत आणि ती संपली. आता ती संपल्यानंतर तुम्हाला गुरु मिळेल का नाही, निश्चितपणे मिळणार आहे, परंतु तो तुम्ही शोधला पाहिजे. शोधला पाहिजे, असा आपोआप येऊन आ केलं की तोंडात पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला तो शोधला पाहिजे. आता तुम्हाला निश्चितपणे चांगला गुरु मिळेल, पण तुमच्या आत्ता दशा आहे शनीची 7/2025 ते 7/2044 इतकी 19 वर्षाची शनीची महादशा आहे. मग आत्ता करंट दशा जर बघितली तर तुमची आत्ता शनीचीच महादशा चालू आहे 7/2025 ते 7/2028. म्हणजे शनीच्या महादशेतली उपमहादशा जी आहे ती पण शनीचीच आहे आणि ती आहे 3 वर्षाची. आता या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आनंद देणार आहे. ती शनीची महादशा सुद्धा तुम्हाला आनंद देणार आहे, पण आनंद उपभोगण्यासाठी तुम्ही शुद्धीत पाहिजे की का नको. मग त्याच गोष्टींचा विचार करायचा. मग तुमची सुधारणा होणार का, होणार, पण कधी होणार तर साधारणपणे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला आनंद उपभोगण्यासाठी तुमची बुद्धी चांगली असली पाहिजे. मग ही होत का नाही, याचं कारण असं की आत्ता शनीची महादशा चालू आहे आणि शनीच्या उपमहादशेमध्ये सुद्धा ती बुद्धी होण्याची शक्यता कमी असते, कारण तुमच्या अष्टमा षष्टमामध्ये रवी आहे आणि रवी शनी जर बघितले तर एकमेकाचे शत्रू आहेत. म्हणजे आरोग्याची काळजी, अरे खराब होईल आरोग्य, कोणाला पाहिजे, कोणाला जगायचं आहे, कशासाठी जगायचं आहे, अशी जर तुमची उत्तरं असतील तर निश्चितपणे हा रवी ह्या तुमच्या शनीबरोबर मदत करणार नाही आणि तुम्हाला हा कधी होणार हा प्रश्न कधीच राहील, हा कधी दुरुस्त होण्यासारखा नाही. त्यामुळे 10 वेळा विचार करा. या पत्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर हा मुलगा व्यसनाधीन का होत आहे याची कारणं ठरलेली आहेत. याची कारणं ठरलेली म्हणजे काय, कुठल्या कुठल्या कारणांमुळे हा व्यसनाधीन होत आहे आपण बघतोय. कुठल्या कुठल्या कारणांमुळे होत आहे तर एक हा रवी, दुसरं असं ह्या पत्रिकेत असलेली मंगळ शुक्र युती, तिसरं असं की हा कुंभरास आणि ही जी कर्करास आहे यांच्यामध्ये असलेलं कनेक्शन, कारण तिसरं स्थान आणि अष्टम स्थान. चौथा भाग असा की आत्ता शनीची महादशा सुरू आहे आणि ह्या शनीच्या महादशेमध्ये हा जो रवी आहे षष्टमातला तो आम्हाला काय करतोय, त्याच्या विरोधात जातोय. म्हणून मला मानसिकदृष्ट्या सांभाळलं गेलं पाहिजे, मग शारीरिकदृष्ट्या सांभाळायचं आहे. आणि अष्टम स्थान चांगला असून उपयोग नाही. अष्टम स्थानचा जो स्वामी आहे म्हणजे कोण तर चंद्र, कर्कराचा जो स्वामी, तो कुठं आहे तर तो शनी बरोबर आहे, तो मिथुन राशीमध्ये आहे, तो चांगला आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा मला माझा शूल योग त्रास देतो. म्हणजे काय, मी कोणाचंच ऐकत नाही, सगळ्यांना वेड्यात काढतो आणि इतका कठीण आहे की सगळ्यांना हो हो म्हणतो आणि कोणाचंच काय खरं नव्हे आपलंच खरं करतो. मग त्या शिवयोगाची शांती होणं आणि शांती झाल्यावर त्या व्यक्तीनं स्वतःला समजून घेणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्या जर गोष्टी झाल्या नाहीत तर निश्चितपणे या व्यक्तीची व्यसनाधीनता वाढत राहील आणि या व्यक्तीचं जगणं हे फारसं चांगलं असणार नाही. मग तृतीय स्थान एवढ्यासाठीच म्हटले गेलेलं आहे की घरच्या लोकांना याचा त्रास होतोय, कदाचित थोडासा पुढं जाऊन तो अधिक जास्त होईल आणि अधिक जास्त होणारा त्रास हा घरच्या लोकांची छळवणूक आणि क्लेश वाढवणारा ठरेल. त्यामुळं त्याने स्वतः हयात बदलायला हवं, ही भूमिका आपली असेल. आपण प्रयत्न करूया की त्यांना सांगूया की बघा काही गोष्टी करायच्या आहेत. एक तर रवीचा जप करावा त्यानं, घरच्यांनी नव्हे. घरच्यांनी केला तर चालतोय का, असं आया म्हणतात मी करू का, त्याला ताप आला आणि तुला इंजेक्शन दिलं तर चालेल का बाई, नाही, त्याला त्यानं स्वतः करायला पाहिजे. खूप जागी असं आहे. मग ते मुलाच्या ऐवजी मी करू का, उद्या तो म्हणला मी लग्न करणार नाही आहे, नको मला, मग ते आई म्हणणार मग मी करू का तुझ्या बदली, चालेल का. विचार करा. काहीतरी वाटेल ते करत बसतात आणि ह्याचे परिणाम चांगले होत नाहीत. म्हणून 10 वेळा विचार करा की रवीचा जप करायला हवा, रवीचं हवन करायला हवं. इथं हर्षल आहे, हर्षलचा जप करायला हवा, त्याचं हवन करायला हवं. आणि तुमच्यात असणारं श्वान म्हणजे तुमचं कुत्रं हे जे आहे ते कोण बांधून ठेवलं आणि कोण तुकडा टाकतंय ते 10 वेळा कमी करा, मोकळं व्हा.
मी स्वतः मुक्त जगणार, मी कुणाचाही बांधलेलं कुत्रं श्वान नाही, कुणी मला छव करून भुंकायला लावायचं मी कुणावर भुंकायचं, कुणीतरी मला काहीतरी द्यायचं आणि माझा उपयोग करून घ्यायचा, असा प्रकार असेल तर आपण त्यातनं मुक्त व्हायला हवं. आपण या सगळ्या गोष्टीतून बाजूला व्हायला हवं. आणि आपल्याला हे कळलं की आपल्याला कोणीतरी काहीतरी देऊन कुणाला तरी त्रास द्यायला लावतंय, आपल्याकडून काहीतरी कामं करून घेतोय, तर आपण त्यातून बाजूला होणं म्हणजेच तुमचा गुरु जो आहे तो चुकीचा आहे. आणि मानसिकदृष्ट्या आपण रवीपासून बाजूला होतो. रवीची उपासना, रवीचा जप ह्या गोष्टी दररोज करत राहिला तर तुमच्यात निश्चितपणे बदल होईल. आणि तो कधीपर्यंत होईल सांगतो, निश्चितपणे बदल होईल. शनीची महादशा 2044 पर्यंत आहे, ती संपली आणि तोपर्यंत तुमच्यात जर सकारात्मक बदल झाला तर तुम्ही निश्चितपणे टोटली व्यसनाधीनतेतून बाहेर जाल. परंतु तोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या ठरवायला हवं, या पत्रिकेनुसार मी बदलणार आहे, मी छान जगणार आहे. प्रयत्न करा. या पत्रिकेत काही चूक आहे का, अजून एखादा मुद्दा राहतोय का माझा सांगायचा, तुम्हाला एखादा सुचतोय का, असला तर मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं तरी सांगा, एखादा अजून काय बदल हवा असेल तरी सांगा. मला जसं जमेल, मला जसा अनुभव आहे, मी जसं वाचलं आहे त्याप्रमाणे मी विश्लेषण करतो. कदाचित तुमचं थोडंसं वेगळं असू शकेल, कारण प्रत्येक पुस्तक वेगळं सांगतं. प्रत्येक पुस्तकात काही गोष्टी वेगवेगळ्या असू शकतील, पण आपलं टार्गेट एकच असेल की आपण त्या आलेल्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. हाच आपला सगळ्यात मोठा भूमिकेचा भाग असू शकेल. आणि आपल्याला मला वाटतं की त्या एका मतावर आपण सर्व एकमत घेऊया. प्रयत्न करा की चांगलं सांगायचा आपली जबाबदारी आहे, म्हणून प्रयत्न करायचा. ऐकवा घरून ऐकव, पण आपण पत्रिका बघायला शिकणं हे आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. भेटूया अशाच एका दुसऱ्या पत्रिकेबद्दल पुढच्या वेळेत.